कधी तुम्ही शांतपणे बसून असा विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात पैसा अचानक ओसंडून वाहू लागतो? ते लोक अगदी कमी वेळात श्रीमंत होतात, मोठ्या गाड्या, बंगले, सत्ता आणि प्रसिद्धी मिळवतात, तर दुसरीकडे काही लोक आयुष्यभर प्रामाणिक मेहनत करून, घाम गाळून, संघर्ष करत राहतात, तरी सुद्धा ते कायम मागेच राहतात. त्यांच्या हातात पैसा टिकत नाही आणि यश त्यांच्यापासून नेहमीच दूर पळतं. आणि तेव्हा मनात एकच प्रश्न निर्माण होतो की हे सगळं फक्त मेहनतीमुळेच होतं का, की यामागे काहीतरी अदृश्य शक्ती काम करत असते, काहीतरी गुपित असतं जे आपल्याला दिसत नाही. आणि इथेच प्रवेश होतो तारखा, ग्रह, नक्षत्रे आणि तुमची रास यांच्या. कारण ज्योतिषशास्त्र स्पष्टपणे सांगतं की पैसा हा फक्त कष्टाने मिळत नाही, तर योग्य वेळ, योग्य ग्रहयोग आणि योग्य रास असली तरच तो टिकतो, वाढतो आणि आयुष्य बदलून टाकतो. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्या विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत 2026 ते 2032 या अत्यंत महत्त्वाच्या काळात अशा 6 राशींबद्दल ज्यांच्याकडे जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये नाव कमावण्याची प्रचंड आणि दुर्मिळ संधी असणार आहे. या राशींचे लोक कोट्याधीश बनू शकतात, स्वतःचे मोठे उद्योग उभारू शकतात, परदेशातून अफाट संपत्ती मिळवू शकतात आणि काही लोक तर थेट अब्जाधीशांच्या यादीत आपलं नाव कोरण्याइतपत पुढे जाऊ शकतात. पण इथेच थांबू नका, कारण या 6 राशींमध्ये एक अशी रास आहे जिचे नशीब 2026 नंतर अक्षरशः उलथापालथ होणार आहे. अचानक पैसा, सत्ता, मान सन्मान आणि प्रसिद्धी एकाच वेळी तिच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ती रास तुमची तर नाही ना? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे की कोणती रास या यादीत नंबर 1 ठरणार आहे, कोणत्या काळात पैसा सर्वाधिक प्रमाणात येण्याची शक्यता आहे, आणि असा कोणता एक निर्णायक निर्णय आहे जो घेतलात तर तुमचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलू शकतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं भविष्य, पैसा, यश आणि श्रीमंतीचं गुपित जाणून घ्यायचं असेल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा. कारण आज या व्हिडिओमधून तुमचं नशीब उघड होणार आहे आणि कदाचित आजपासूनच तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होईल. या व्हिडिओमध्ये त्या भाग्यशाली राशी बद्दल सर्व काही सांगितले. या 6 राशीमध्ये तुमची देखील राशी असू शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. तसेच आपल्या STV मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. एक मकर रास. मकर रास ही ज्योतिषशास्त्रातील अशी विलक्षण आणि शक्तिशाली रास आहे जी बाहेरून पाहिल्यास अत्यंत शांत, गंभीर, संयमी आणि थोडीशी अबोल वाटते, पण या शांततेच्या आत एक प्रचंड आत्मविश्वास, अमर्याद जिद्द आणि यश मिळवण्याची तीव्र भूक दडलेली असते. मकर राशीचे लोक जन्मताच काहीतरी मोठं करून दाखवण्याची क्षमता घेऊन येतात, पण ते कधीही गाजावाजा करत नाहीत, कारण त्यांचा स्वभावच असा असतो की बोलण्यापेक्षा कामातून उत्तर देणं त्यांना जास्त आवडतं. या राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात संघर्ष, शिस्त, संयम आणि कठोर मेहनत यांना फार मोठं महत्त्व असतं. शनिदेव कधीच कोणाला सहज फळ देत नाहीत, त्यामुळे मकर राशीच्या लोकांना यश सहज मिळत नाही. अनेक वेळा त्यांना अपयश, अडथळे, निराशा आणि लोकांकडून दुर्लक्ष सहन करावं लागतं. पण याच कठीण काळात ते आतून अधिक मजबूत बनतात, कारण मकर राशीचा माणूस हार मानणाऱ्यांपैकी नसतो. एकदा एखादं ध्येय ठरवलं की कितीही अडचणी आल्या, कितीही वेळ लागला, तरी ते ध्येय पूर्ण केल्याशिवाय तो शांत बसत नाही. मकर राशीचे लोक स्वतःची जाहिरात कधीच करत नाहीत, ते मोठमोठ्या गोष्टी बोलत नाहीत, ते आपली मेहनत दाखवण्यासाठी शब्द वापरत नाहीत, पण वेळ आल्यावर त्यांचे कामच त्यांची ओळख बनतं.
जबाबदारी, प्रामाणिकपणा, शिस्त आणि संयम हीच त्यांची खरी ताकद असते. त्यामुळेच मकर रास ही सायलेंट अचिव्हर म्हणून ओळखली जाते, जी शांतपणे पुढे जात असते पण शेवटी सगळ्यांच्या पुढे पोहोचते. करिअरच्या बाबतीत मकर राशीचे लोक हळूहळू पण अतिशय ठामपणे प्रगती करतात. त्यांच्या आयुष्याची सुरुवात अनेकदा संघर्षाने होते. लहान वयात त्यांना मेहनत करावी लागते, अपयश पचवावं लागतं. अनेक वेळा लोक त्यांना कमी लेखतात, पण हेच अनुभव पुढे जाऊन त्यांना मोठं बनवतात, मजबूत निर्णय घेण्याची क्षमता देतात आणि जबाबदारी सांभाळण्याचं सामर्थ्य देतात. म्हणूनच सरकारी क्षेत्र, प्रशासन, उद्योग, रिअल इस्टेट, फायनान्स, बँकिंग किंवा राजकारण यासारख्या मोठ्या जबाबदारीच्या क्षेत्रात मकर राशीचे लोक उच्च पदावर पोहोचताना दिसतात. नेतृत्व करायला मकर राशीच्या लोकांना खूप आवडतं, पण ते नेतृत्व कधीही दिखाव्याचं नसतं. ते शांतपणे, शिस्तीत आणि परिणामकारक पद्धतीने नेतृत्व करतात. लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात, कारण त्यांच्या निर्णयांमध्ये स्थिरता आणि विश्वासार्हता असते. त्यामुळेच त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. पैशाच्या बाबतीत मकर रास अतिशय शहाणी, दूरदृष्टी असलेली आणि नियोजन करणारी रास मानली जाते. ही रास अचानक मिळणाऱ्या पैशावर, लॉटरीवर किंवा शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाही, तर दीर्घकाळ टिकणाऱ्या संपत्तीवर, स्थैर्यावर आणि सुरक्षिततेवर विश्वास ठेवते. त्यामुळे पैसा त्यांच्या आयुष्यात थोडा उशिरा येतो, पण जेव्हा येतो तेव्हा तो स्थिर स्वरूपात येतो. जमीन, घर, मालमत्ता, उद्योग, मोठ्या गुंतवणुका आणि कायमस्वरूपी आर्थिक सुरक्षितता यांच्या रूपात येतो. म्हणूनच मकर रास लेट रिच बट फॉरएव्हर रिच अशी ओळख निर्माण करते. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत मकर राशीचे लोक थोडेसे संथ आणि गंभीर असतात. ते लगेच भावना व्यक्त करत नाहीत, पटकन प्रेमात पडत नाहीत, पण जेव्हा प्रेम करतात तेव्हा पूर्ण मनापासून, प्रामाणिकपणे आणि आयुष्यभरासाठी करतात. त्यांच्यासाठी नातं म्हणजे केवळ भावना नाही, तर जबाबदारी, विश्वास आणि सुरक्षितता असते. विवाहानंतर त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य वाढताना दिसतं, मात्र अनेकदा कामात इतके गुंतून जातात की जोडीदाराला वेळ देणं विसरतात. यामुळे कधी कधी मतभेद होऊ शकतात, पण समजूतदारपणा ठेवला तर नातं खूप मजबूत बनू शकतं. आरोग्याच्या बाबतीत मकर राशीने विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. सतत काम, ताणतणाव, जबाबदाऱ्या आणि स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. विशेषतः गुडघे, सांधे, हाडे आणि पाठीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि मानसिक शांतता याकडे लक्ष दिलं तर मकर रास दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय राहू शकते. 2026 ते 2032 हा काळ मकर राशीसाठी आयुष्य पूर्णपणे बदलणारा ठरणार आहे. अनेक वर्षांची मेहनत, संयम, संघर्ष आणि कष्ट याचं फळ या काळात मिळायला सुरुवात होईल. करिअरमध्ये मोठ्या संधी चालून येतील, आर्थिक उंची गाठली जाईल, समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. काही मकर राशीचे लोक या काळात कोट्याधीश बनू शकतात, तर काही जण थेट अब्जाधीश होण्याच्या मार्गावर जाऊ शकतात, कारण हा काळ मकर राशीला शिखरावर नेणारा आहे. एकंदरीत पाहिलं तर मकर रास ही अशी रास आहे जी कधीच शॉर्टकट घेत नाही, जी वेळ घेते पण इतिहास घडवते, जी शांतपणे चालत, प्रत्येक पायरी मोजत, प्रत्येक अनुभवातून शिकत शेवटी शिखरावर पोहोचते. आणि हेच मकर राशीचं खरं सामर्थ्य आहे. त्यामुळे जर तुमची रास मकर असेल तर हे नक्की लक्षात ठेवा की तुमचे यश कदाचित उशिरा येईल, पण जेव्हा येईल तेव्हा पूर्ण जग ते पाहिल आणि तुमची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनेल. नंबर 2 वृषभ रास. वृषभ रास ही ज्योतिषशास्त्रातील सर्वात स्थिर, शांत, संयमी आणि व्यावहारिक राशींपैकी एक मानली जाते. ही रास बाहेरून अत्यंत शांत, साधी आणि निवांत वाटते, पण या शांततेच्या आत प्रचंड ठामपणा, चिकाटी आणि न डगमगणारी जिद्द दडलेली असते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैसा, सौंदर्य, ऐश्वर्य,
सुखसोयी आणि आरामदायक जीवनशैलीला विशेष महत्त्व असतं. त्यांना आयुष्य फक्त जगायचं नसतं, तर ते सुखात, स्थैर्यात आणि दर्जेदार पद्धतीने जगायचं असतं. आणि यासाठी ते आयुष्यभर सातत्याने मेहनत करत राहतात. वृषभ राशीचे लोक बाहेरून शांत दिसले तरी आतून ते खूप ठाम, हट्टी आणि जिद्दी असतात. एकदा एखादी गोष्ट ठरवली की कितीही वेळ लागला, कितीही अडचणी आल्या तरी ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाहीत. त्यांना अचानक बदल, जोखीम किंवा अस्थिरता आवडत नाही. पण जेव्हा ते एखाद्या दिशेने पावलं टाकतात तेव्हा ती पावलं हळूहळू पण अतिशय ठोस आणि मजबूत असतात. त्यामुळे त्यांची प्रगती कधी झपाट्याने दिसत नसली तरी ती कायमस्वरूपी आणि भक्कम असते. वृषभ राशीचे लोक अत्यंत विश्वासार्ह, संयमी आणि कष्टाळू असतात. ते बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. हाच विश्वास पुढे जाऊन त्यांना आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक उंचीवर घेऊन जातो. कारण जिथे विश्वास असतो तिथे पैसा, संधी आणि स्थैर्य आपोआप चालून येतं. आणि वृषभ रास याच गोष्टीचा सर्वोत्तम फायदा घेते. करिअरच्या बाबतीत वृषभ रास कधीही तात्पुरत्या यशावर समाधानी राहत नाही. ती दीर्घकाळ टिकणाऱ्या, स्थिर आणि सुरक्षित यशावर विश्वास ठेवते. फायनान्स, बँकिंग, शेअर मार्केट, रिअल इस्टेट, कला, फॅशन, म्युझिक, सौंदर्य क्षेत्र, मोठे उद्योग, हॉटेल व्यवसाय, अन्न उद्योग किंवा शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये वृषभ राशीचे लोक मोठं नाव कमावताना दिसतात. कारण या सर्व क्षेत्रांमध्ये संयम, सातत्य आणि योग्य नियोजनाची गरज असते. आणि हीच वृषभ राशीची खरी ताकद असते. पैसा हाताळण्याचे कौशल्य वृषभ राशीला नैसर्गिकरित्या अवगत असतं. त्यांना पैसा कमावता येतोच, पण तो जपून ठेवता येतो आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवता येतो. त्यामुळे त्यांनी केलेली गुंतवणूक हळूहळू पण प्रचंड फायदा करून देते. पैशाच्या बाबतीत वृषभ रास अत्यंत नशीबवान मानली जाते. कारण या राशीचे लोक कमावलेला पैसा उधळत नाहीत, तो साठवतात, वाढवतात आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवतात. वृषभ राशीच्या अचानक मिळणाऱ्या पैशावर फारसा विश्वास नसतो. लॉटरी, शॉर्टकट किंवा झटपट श्रीमंतीपेक्षा हळूहळू, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने साठवलेल्या संपत्तीवर त्यांचा जास्त विश्वास असतो. त्यामुळेच वृषभ रास ओल्ड मनी प्लस स्मार्ट मनी अशी ओळख निर्माण करते, जी केवळ पैसा कमावत नाही तर तो टिकवते आणि वाढवते. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत वृषभ राशीचे लोक अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान आणि स्थिर असतात. त्यांना भावनिक सुरक्षितता, विश्वास आणि स्थैर्य खूप महत्त्वाचं वाटतं. ते प्रेमात जास्त व्यक्त होत नाहीत, गोड शब्दांची उधळण करत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून, काळजीतून आणि जबाबदारीतून त्यांचं प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. विवाहानंतर त्यांचं जीवन अधिक स्थिर, सुरक्षित आणि सुखकर होतं. मात्र त्यांचा हट्टीपणा, मालकी भाव आणि जास्त अपेक्षा कधी कधी नात्यात तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे समजूतदारपणा आणि संवाद ठेवणं त्यांच्यासाठी फार गरजेचं असतं. आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशीने खाण्यापिण्याकडे आणि आरामाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असतं. कारण जास्त आराम, गोड पदार्थांची आवड आणि आळशीपणा यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. गळा, मान आणि थायरॉइडशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली ठेवली तर वृषभ रास दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकते. 2026 ते 2032 हा काळ वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. या काळात गुंतवणूक, व्यवसाय, मालमत्ता, शेअर मार्केट आणि दीर्घकालीन योजनांमधून मोठा पैसा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. विशेषतः 2027 नंतर वृषभ राशीच्या जीवनशैलीत मोठा बदल दिसून येऊ शकतो. आर्थिक स्थैर्य वाढेल, लक्झरी जीवनाचा अनुभव मिळेल आणि समाजात मानसन्मान वाढताना दिसेल. काही वृषभ राशीचे लोक या काळात कोट्याधीश होण्याच्या मार्गावर जातील. एकंदरीत पाहिलं तर वृषभ रास ही अशी रास आहे जी शांतपणे, कोणतीही घाई न करता पैसा,
संपत्ती आणि स्थैर्य निर्माण करते. ती गडबड करत नाही, मोठ्या घोषणा करत नाही, पण जे काही उभं करते ते दीर्घकाळ टिकणारं, मजबूत आणि पिढ्यानपिढ्या चालणारं असतं. म्हणूनच 2026 ते 2032 या काळात वृषभ रास जगातील सर्वात श्रीमंत राशींपैकी एक ठरू शकते. आणि जर तुमची रास वृषभ असेल तर हे लक्षात ठेवा की तुमचे नशीब हळूहळू उघडतं, पण जेव्हा उघडतं तेव्हा भरभरून धन, स्थैर्य आणि ऐश्वर्य देतं. 3 सिंहरास. सिंहरास ही ज्योतिषशास्त्रातील अत्यंत राजेशाही, तेजस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि जन्मजात नेतृत्व गुणांनी परिपूर्ण अशी रास मानली जाते. या राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात तेज, आत्मसन्मान, स्वाभिमान आणि अधिकाराची झलक अगदी स्पष्टपणे दिसून येते. हे लोक जिथे जातात तिथे आपोआप सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यांच्या उपस्थितीने वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, कारण त्यांचा स्वभाव ठाम, थेट, स्पष्ट वक्ते आणि प्रभावी असतो. आणि म्हणूनच सिंह राशीचे लोकजन मताच लीडर म्हणून ओळखले जातात. सिंह राशीच्या लोकांना लोकांच्या पुढे उभं राहायला, मोठे निर्णय घ्यायला आणि जबाबदारी स्वीकारायला खूप आवडतं. ते कधीच मागे राहणाऱ्यांपैकी नसतात. नेतृत्व करणे हा त्यांचा स्वभावच असतो. त्यांचा आत्मविश्वास कधी कधी इतरांना अहंकारासारखा वाटू शकतो, पण प्रत्यक्षात ते मनाने अत्यंत उदार, दिलदार आणि मोठ्या मनाचे असतात. स्वतःच्या यशापुरताच विचार न करता इतरांनाही पुढे नेण्याची क्षमता, लोकांना प्रेरणा देण्याची ताकद आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची वृत्ती हीच सिंह राशीची खरी आणि वेगळी ओळख आहे. करिअरच्या बाबतीत सिंह रास मोठ्या पदांवर शोभून दिसते, कारण सत्ता, अधिकार, प्रसिद्धी आणि जबाबदारी या गोष्टी त्यांना अगदी शोभतात. राजकारण, प्रशासन, मीडिया, फिल्म इंडस्ट्री, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, ब्रँड मॅनेजमेंट, जाहिरात क्षेत्र, मोठ्या कंपन्यांचे सीईओ, मोटिवेशनल स्पीकर्स, ट्रेनर्स किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अशा क्षेत्रांमध्ये सिंह राशीचे लोक मोठं नाव, ओळख आणि यश मिळवताना दिसतात. जिथे नाव, ओळख, प्रसिद्धी आणि लोकांचा प्रभाव असतो तिथे सिंह रास आपली ठसठशीत छाप नक्कीच सोडते. पैशाच्या बाबतीत सिंह राशीचा संबंध फक्त कमाईशी मर्यादित नसतो, तर प्रतिष्ठा, दर्जा आणि सामाजिक मानसन्मानाशी देखील असतो. त्यांना मोठ्या प्रमाणावर कमवायला आवडतं आणि ते कमावलेला पैसा खुल्या हाताने खर्चही करतात. लक्झरी जीवनशैली, ब्रँडेड कपडे, महागड्या गाड्या, आलिशान घरे आणि प्रसिद्धी याकडे त्यांचा विशेष कल असतो. मात्र जर योग्य नियोजन, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि आर्थिक समजूतदारपणा ठेवला तर 2026 ते 2032 या काळात सिंह रास प्रचंड आर्थिक उंची गाठू शकते आणि कोट्याधीशांच्या यादीत आपलं स्थान मजबूत करू शकते. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सिंह राशीचे लोक अत्यंत रोमँटिक, प्रामाणिक, निष्ठावान आणि थोडेसे मालकी भाव असलेले असतात. ते आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात, त्याला खास वाटायला लावतात, त्याच्यासाठी उघडपणे उभं राहतात आणि नात्यात पूर्ण मन, वेळ आणि ऊर्जा गुंतवतात. मात्र त्यांच्या स्वभावातील अधिकारभाव आणि अपेक्षा कधी कधी नात्यात तणाव निर्माण करू शकतात. पण योग्य संवाद, समजूतदारपणा आणि विश्वास ठेवला तर सिंह राशीचं प्रेम आयुष्यभरासाठी मजबूत, तेजस्वी आणि अभिमानास्पद ठरू शकतं. त्यांना प्रेमामध्ये सतत लक्ष, कौतुक, मानसन्मान आणि आपली किंमत ओळखली जाणं खूप महत्त्वाचं वाटतं, कारण सिंह राशीचा आत्मसन्मान फार उच्च असतो. एकदा का ते मनापासून प्रेमात पडले की ते आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असतात. त्याचे संरक्षण करतात, त्याला समाजात मान मिळवून देतात आणि स्वतःच्या यशातही त्याला सहभागी करून घेतात. विवाहानंतर त्यांचे जीवन सामाजिकदृष्ट्या अधिक मजबूत होतं, ओळखी वाढतात, प्रतिष्ठा वाढते आणि जीवनात एक वेगळाच तेजस्वी वळण येतं. मात्र अहंकार, वर्चस्व गाजवण्याची सवय आणि स्वतःचं मतच अंतिम मानणं या गोष्टी नात्यातील संभाव्य अडचणी ठरू शकतात. त्यामुळे संयम,
संवाद आणि थोडी नम्रता ठेवली तर सिंह राशीचे वैवाहिक आयुष्य अत्यंत भक्कम आणि प्रेरणादायी ठरू शकतं. आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीने विशेषतः हृदय, रक्तदाब, पाठीच्या कणा आणि एकूणच ऊर्जा पातळी याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. जास्त ताणतणाव, सततची धावपळ, राग आणि अतिकामामुळे शारीरिक व मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम, योग, ध्यान आणि मानसिक संतुलन राखणं सिंह राशीसाठी फार महत्त्वाचं ठरतं. योग्य जीवनशैली ठेवल्यास सिंह रास दीर्घकाळ उत्साही, तेजस्वी आणि तंदुरुस्त राहू शकते. 2026 ते 2032 हा काळ सिंह राशीसाठी नाव, पैसा, सत्ता आणि प्रचंड प्रभाव मिळवून देणारा ठरणार आहे. या काळात अचानक मोठ्या संधी, महत्त्वाचे प्रोजेक्ट, समाजाच्या आणि लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. काही सिंह राशीचे लोक या काळात सेलिब्रिटी, मोठे नेते, उद्योगपती किंवा अत्यंत श्रीमंत आणि ओळखीच्या व्यक्ती म्हणून ओळखले जातील. हा काळ सिंह राशीला रिच प्लस फेम्स बनवणारा आहे, म्हणजेच पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही एकाच वेळी देणारा आहे. एकंदरीत पाहिलं तर सिंह रास ही अशी रास आहे जी प्रकाशात राहण्यासाठीच जन्माला आली आहे. तिचे यश फक्त पैशापुरतं मर्यादित नसून ते नाव, ओळख, प्रभाव आणि लोकांवर छाप पाडणारं असतं. म्हणूनच 2026 ते 2032 या काळात सिंह रास जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली राशींमध्ये गणली जाते. आणि जर तुमची रास सिंह असेल तर हे लक्षात ठेवा की तुमचं नशीब हळूहळू उघडतं, पण जेव्हा उघडतं तेव्हा ते भरभरून धन, मान सन्मान आणि सामर्थ्य देतं. नंबर 4 वृश्चिक रास. वृश्चिक रास ही ज्योतिषशास्त्रातील सर्वात गूढ, खोल विचार करणारी आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत अशी रास मानली जाते. या राशीचा स्वामी मंगळ आणि आधुनिक ज्योतिषशास्त्रात प्लुटो असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात तीव्रता, प्रचंड जिद्द, आत्मसंयम आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती स्पष्टपणे दिसून येते. हे लोक जे काही करतात ते अर्धवट नाही तर पूर्ण ताकदीने, पूर्ण एकाग्रतेने आणि शेवटपर्यंत करतात. वृश्चिक राशीचे लोक फारसे उघडपणे बोलत नाहीत. त्यांची खरी ताकद शांततेत आणि निरीक्षणात असते. ते लोकांवर सहज विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा का विश्वास बसला की ते नातं आयुष्यभर जपतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःला सावरून पुन्हा उभं राहण्याची विलक्षण क्षमता वृश्चिक राशीत असते. म्हणूनच ही रास डार्क हॉर्स म्हणून ओळखली जाते, जी सुरुवातीला दुर्लक्षित असते पण शेवटी सगळ्यांना चकित करते. करिअरच्या बाबतीत वृश्चिक रास संशोधन, तपास, टेक्नॉलॉजी आणि गुप्त स्वरूपाच्या कामांमध्ये मोठे यश मिळवते. रिसर्च, मेडिकल सर्जरी, इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट, क्रिप्टो, सायबर सिक्युरिटी, गुप्तचर विभाग, मानसशास्त्र किंवा गूढ विद्यांमध्ये वृश्चिक राशीचे लोक विशेष चमकताना दिसतात. ते रिस्क घेतात, पण ती रिस्क अंधारात उडी मारणारी नसते, तर पूर्ण अभ्यास, अनुभव आणि अचूक गणित करून घेतलेली असते. पैशाच्या बाबतीत वृश्चिक रास अत्यंत हुशार आणि रणनीतिकार असते. ही रास पैसा उघडपणे दाखवत नाही, दिखावा करत नाही, पण आतून प्रचंड संपत्ती शांतपणे तयार करत असते. गुप्त गुंतवणूक, दीर्घकालीन नियोजन आणि योग्य वेळी घेतलेले धाडसी निर्णय यामुळे वृश्चिक रास कोट्याधीश बनते. अनेक वेळा त्यांच्या श्रीमंतीची कल्पनाही लोकांना नसते, कारण ते आपल्या यशाच्या गाजावाजा करत नाहीत. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये वृश्चिक राशीचे लोक अत्यंत भावनिक, उत्कट, समर्पित आणि कधी कधी मालकी भाव असलेले असतात. ते प्रेमात पूर्णपणे झोकून देतात, मात्र संशय, अतिविचार आणि भावनांची तीव्रताही त्यांची कमजोरी ठरू शकते. विवाहात ते निष्ठावान आणि संरक्षण देणारे जोडीदार ठरतात, पण भावनिक समजूत, मोकळा संवाद आणि विश्वास ठेवणं फार आवश्यक असतं. आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीने मानसिक तणाव, हार्मोनल बॅलन्स आणि दडपलेल्या भावनांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. अतिताण, राग किंवा आत साठवलेल्या भावना आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे ध्यान, योग, श्वसनक्रिया आणि भावनिक मोकळेपणा वृश्चिक राशीसाठी
अत्यंत फायदेशीर ठरतो. 2026 ते 2032 हा काळ वृश्चिक राशीसाठी अचानक लपलेल्या संधी आणि मोठ्या आर्थिक घडामोडी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात अनपेक्षित यश, गुप्तपणे वाढणारी संपत्ती आणि प्रभाव वाढताना दिसेल. काही वृश्चिक राशीचे लोक या काळात शांतपणे पण प्रचंड श्रीमंत होतील. त्यांचे यश दिसायला कमी पण परिणामकारकतेने खूप मोठं असेल. एकंदरीत पाहिलं तर वृश्चिक रास ही अशी रास आहे जी संकटातून ताकद निर्माण करते, जी शांत राहते पण योग्य वेळी सगळ्यांना चकित करते. म्हणूनच 2026 ते 2032 या काळात वृश्चिक रास जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली राशींपैकी एक ठरू शकते. आणि जर तुमची रास वृश्चिक असेल तर हे लक्षात ठेवा की तुमचे यश गुप्त असेल पण त्याची ताकद संपूर्ण जगाला हादरवणारी असेल. नंबर 5 कन्या रास. कन्या रास ही ज्योतिषशास्त्रातील सर्वात बुद्धिमान, बारकाईने विचार करणारी, विश्लेषणक्षम आणि शिस्तप्रिय अशी रास मानली जाते. या राशीचा स्वामी बुध ग्रह असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांमध्ये तर्कशक्ती, निरीक्षण क्षमता आणि अचूक निर्णय घेण्याची विलक्षण ताकद असते. हे लोक मोठ्या आवाजात बोलत नाहीत, मोठ्या घोषणा करत नाहीत, पण त्यांचा प्रत्येक निर्णय खोल अभ्यास, अनुभव आणि वास्तवावर आधारित असतो. कन्या राशीचे लोक अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि जबाबदार असतात. त्यांना कोणतीही गोष्ट अर्धवट, ढिसाळ किंवा निष्काळजीपणे करायला आवडत नाही. प्रत्येक कामात परिपूर्णतेचा शोध घेणं हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यामुळेच ऑफिस, व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रात कन्या राशीच्या लोकांवर मोठी जबाबदारी सोपवली जाते आणि लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. करिअरच्या बाबतीत कन्या रास बुद्धीवर, कौशल्यावर आणि विश्लेषणावर आधारित क्षेत्रांमध्ये विशेष चमकते. अकाउंटिंग, फायनान्स, IT, डेटा ॲनालिटिक्स, मेडिकल, हेल्थ केअर, फार्मसी, रिसर्च, शिक्षण, लेखन किंवा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमध्ये कन्या राशीचे लोक मोठे यश मिळवतात. ते पैसे कमावतातच, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे ते पैसे योग्य पद्धतीने व्यवस्थापित करतात. पैशाच्या बाबतीत कन्या रास अत्यंत शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेली असते. ती खर्च करताना 10 वेळा विचार करते, भविष्यासाठी बचत करते आणि अचानक मिळालेल्या पैशावर विसंबून न राहता हळूहळू नियोजनबद्ध पद्धतीने संपत्ती वाढवते. त्यामुळेच 2026 ते 2032 या काळात कन्या राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत, सुरक्षित आणि स्थिर स्थितीत पोहोचू शकतात. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये कन्या राशीचे लोक थोडेसे लाजाळू, सावध आणि विचारपूर्वक वागणारे असतात. ते लगेच भावना व्यक्त करत नाहीत, पण एकदा विश्वास बसला की ते नातं अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने निभावतात. त्यांचे प्रेम शब्दात कमी पण कृतीतून जास्त व्यक्त होतं आणि योग्य समजूतदारपणा ठेवल्यास कन्या राशीचे प्रेम आयुष्यभर टिकणारं ठरू शकतं. पण जेव्हा कन्या राशीचे लोक एखादं नातं स्वीकारतात तेव्हा ते नातं पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने निभावतात. त्यांना दिखावा, नाट्य किंवा वरवरचं प्रेम नको असतं, तर त्यांना स्थिर, समजूतदार, विश्वासार्ह आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व असा जोडीदार हवा असतो, जो त्यांच्या विचारांना समजून घेईल आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देईल. मात्र कधीकधी त्यांच्या स्वभावातील जास्त टीका करण्याची सवय, परिपूर्णतेच्या अपेक्षा आणि प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करण्याची वृत्ती नात्यात तणाव निर्माण करू शकते. त्यामुळे भावनिक लवचिकता आणि थोडा मोकळेपणा ठेवला तर कन्या राशीचं नातं खूप मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारं ठरू शकतं. आरोग्याच्या बाबतीत कन्या राशीने विशेषतः पचन संस्था, आतडी, नर्वस सिस्टम आणि मानसिक तणाव याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. कारण अतिविचार, सतत काळजी करणं आणि प्रत्येक गोष्टीचा ताण घेणं यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार, वेळेवर जेवण, योग, ध्यान, नियमित चालणं आणि मन मोकळं ठेवणं कन्या राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं आणि यामुळे ती दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय राहू शकते.
2026 ते 2032 हा काळ कन्या राशीसाठी आर्थिक नियोजन, स्थैर्य आणि शहाणपणाचे निर्णय घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात घेतलेले छोटे पण अचूक निर्णय, मर्यादित पण योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक आणि बुद्धीच्या जोरावर उचललेली पावलं कन्या राशीला मोठा फायदा करून देऊ शकतात. त्यामुळे या काळात कन्या राशीचे लोक स्मार्ट रिच बनताना दिसतील. म्हणजेच दिखाव्यापेक्षा सुरक्षितता, स्थैर्य आणि दीर्घकालीन संपत्ती यावर लक्ष केंद्रित करणारे श्रीमंत लोक. एकंदरीत पाहिलं तर कन्या रास ही अशी रास आहे जी पैसा कमावण्याइतकीच तो सांभाळण्याची आणि वाढवण्याची कला जाणते. ती कधीही गडबड करत नाही, धावपळ करत नाही, पण अचूक नियोजन, विचारपूर्वक निर्णय आणि सातत्य ठेवून आयुष्य सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध बनवते. म्हणूनच 2026 ते 2032 या काळात कन्या रास जगातील सर्वात श्रीमंत राशींपैकी एक ठरू शकते. आणि जर तुमची रास कन्या असेल तर हे लक्षात ठेवा की तुमची बुद्धी, शिस्त आणि विचार करण्याची क्षमता हीच तुमचं सर्वात मोठं धन आहे. नंबर 6 कुंभ रास. कुंभ रास ही ज्योतिषशास्त्रातील सर्वात आधुनिक, वेगळ्या विचारांची, समाजापेक्षा एक पाऊल पुढे चालणारी आणि भविष्याचा वेध घेणारी अशी रास मानली जाते. या राशीचा स्वामी शनी आणि आधुनिक ज्योतिषशास्त्रात युरेनस असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांमध्ये कल्पकता, स्वतंत्र विचारसरणी आणि परंपरेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची विलक्षण क्षमता असते. हे लोक पारंपरिक चौकटीत अडकून राहत नाहीत, तर स्वतःच्या कल्पनांमधून नवीन वाटा निर्माण करतात आणि जगाला वेगळ्या दिशेने विचार करायला भाग पाडतात. कुंभ राशीचे लोक स्वभावाने थोडेसे अलिप्त वाटू शकतात, पण मनाने ते अत्यंत मोकळे, मानवतावादी आणि विचारशील असतात. त्यांना कोणाचं अंधानुकरण करून चालायला आवडत नाही, तर स्वतःचा मार्ग शोधणं, स्वतःची ओळख निर्माण करणं आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची भावना त्यांच्यात नैसर्गिकरित्या असते. त्यामुळेच कुंभ रास व्हिजनरी म्हणून ओळखली जाते, जी आज नाही तर उद्याचा विचार करते. करिअरच्या बाबतीत कुंभ रास तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्याशी जोडलेल्या क्षेत्रांमध्ये विशेष चमकताना दिसते. टेक्नॉलॉजी, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्टार्टअप्स, रिसर्च, सोशल मीडिया, इनोव्हेशन, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स किंवा समाज परिवर्तनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये कुंभ राशीचे लोक मोठं यश मिळवतात. कारण त्यांची कल्पनाशक्ती, वेगळा दृष्टिकोन आणि समस्यांकडे पाहण्याची पद्धत हीच त्यांचं खरं भांडवल असतं. पैशाच्या बाबतीत कुंभ रास इतरांपेक्षा वेगळी विचार करते. पैसा कमावणं हा त्यांचा पहिला उद्देश नसतो, पण त्यांच्या कल्पना, शोध, नव्या संकल्पना आणि डिजिटल माध्यमांमधून पैसा आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतो. विशेषतः 2026 ते 2032 या काळात टेक्नॉलॉजी, परदेशी संधी, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि डिजिटल इनोव्हेशनमधून कुंभ राशीला प्रचंड आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच ही रास फ्युचर मिलियनेअर म्हणून ओळखली जाते. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये कुंभ राशीचे लोक स्वातंत्र्य, मैत्री आणि मानसिक समज यांना प्राधान्य देतात. त्यांना बांधून ठेवणारी, नियंत्रित करणारी किंवा सतत प्रश्न विचारणारी नाती आवडत नाहीत. जोडीदाराने त्यांना समजून घ्यावं, त्यांच्या विचारांना स्वीकारावं आणि त्यांना स्वतःची स्पेस द्यावी अशी त्यांची अपेक्षा असते. योग्य समजूतदार आणि खुले विचार असलेला जोडीदार मिळाल्यास कुंभ रास नातं आयुष्यभर प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने निभावते. आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीने नर्वस सिस्टम, रक्ताभिसरण आणि मानसिक तणाव याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असतं. जास्त विचार, सतत स्क्रीन टाइम, अनियमित दिनचर्या आणि झोपेचा अभाव आरोग्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे योग, ध्यान, नियमित व्यायाम, निसर्गात वेळ घालवणं आणि डिजिटल डिटॉक्स कुंभ राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. 2026 ते 2032 हा काळ कुंभ राशीसाठी भविष्य घडवणारा ठरणार आहे. या काळात अचानक संधी, नवीन आयडिया, जग बदलणारे प्रोजेक्ट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्या संधी
कुंभ राशीला मोठ्या आर्थिक आणि सामाजिक उंचीवर घेऊन जाऊ शकतात. काही कुंभ राशीचे लोक या काळात जागतिक स्तरावर नाव कमावतील आणि प्रचंड श्रीमंती मिळवतील. एकंदरीत पाहिलं तर कुंभ रास ही अशी रास आहे जी आजच्या चौकटीत अडकत नाही, जी नियम तोडते पण नवीन इतिहास लिहिते, जी वर्तमानात उभी राहून भविष्य घडवते. म्हणूनच 2026 ते 2032 या काळात कुंभ रास जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली राशींपैकी एक ठरू शकते. आणि जर तुमची रास कुंभ असेल तर हे लक्षात ठेवा की तुमच्या कल्पना, तुमचा वेगळा विचार आणि तुमचं धाडसच तुमचं भविष्य घडवणार आहे. तर मित्रांनो, आज आपण सविस्तरपणे पाहिलं की 2026 ते 2032 या काळात कोणत्या 6 राशी जगातील सर्वात श्रीमंत, प्रभावशाली आणि यशस्वी बनू शकतात. आणि ही श्रीमंती फक्त पैशापुरती मर्यादित नसून ती नावाची, प्रभावाची, स्थैर्याची आणि भविष्य घडवण्याच्या ताकदीची आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्योतिष आपल्याला दिशा दाखवतं, संकेत देतं, पण चालायचं मात्र आपल्यालाच असतं. योग्य निर्णय, योग्य मेहनत, संयम आणि योग्य वेळेचा आदर ठेवलात तर नशीब नक्कीच पूर्ण साथ देतं. जर तुमची रास या यादीत असेल तर हा काळ अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वतःवर काम करा, संधी ओळखा आणि पुढे पाऊल टाका. आणि जर तुमची रास या यादीत नसेल तरी निराश होऊ नका, कारण मेहनत, विचार, शिस्त आणि वेळ हे सगळ्यांचे नशीब बदलू शकतात. आणि यश हे कोणत्याही एका राशीचं मक्तेदारी नसतं. जर तुम्हाला असे ज्योतिष, भविष्य, गूढ रहस्ये आणि आयुष्य बदलणारी माहिती आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उघड करणार आहोत अजून मोठी रहस्ये जी तुमचं आयुष्य बदलू शकतात. तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांची येते, फक्त ती ओळखायला आणि योग्य क्षणी पाऊल उचलायला शिका. मित्रांनो, या राशी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.